हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत तुम्ही? जय भीम, नमो बुद्धाय, क्रांतिकारी. जय भीम माझ्या भावांना, बहिणींना, सगळ्यांना. तर आज स्पेशली असा व्हिडिओ आहे कारण आपल्या गावचा आज धम्मपरिषद आहे. धम्मपरिषदानिमित्त मी तुम्हाला धम्मपरिषदा दिवशी कसं विहार असतं ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये बनवणार आहे. तर हा आहे आपल्या गावचं जिथे बाबूचा बड्डे झाला होता तो बुद्धविहार. आणि बुद्धविहार म्हणजेच आज गावची आहे धम्मपरिषद गावाला म्हणजे आमच्या गावाला जे तीर्थयात्रेचं हे भेटलेलं आहे. तर तीर्थयात्रेचं हे आहे. तर आज 10 तारखेला हे असतं धम्मपरिषद. असं दरवर्षीच असतं 6 डिसेंबर झाल्याच्या नंतर 10 तारखेला. तर आज आहे बुद्ध धम्मपरिषद गावची. तर ही मूर्ती आता नवीन म्हणजे मूर्ती आहे जुनी पण नवीन ठेवलेली आहे. तर ती मूर्ती तुम्ही नव्हती बघितली तर म्हटलं चला स्पेशली ते दाखव. तर आता आलो दुसऱ्या मजल्यावरती. 2-3 मजली आहे. तर हे पण आहे म्हणजे असं वेगवेगळं दाखवते तुम्हाला. हे बाहेरचं आतमध्ये पण हे दाखवते. तर हे पण एक आहे. आणि हॉल वगैरे इथे राहण्याची भंतेजींना राहण्याचे म्हणजे असं रूम वगैरे स्पेशली असं छान बनवलेलं आहे. आणि याचा नकाशा आपल्या याचा आहे नागपूरचा नकाशा आहे सेम. तर इथे ना मूर्ती वगैरे ठेवायची आहे. ते वरचं जे घुंगट आहे ना घुमट म्हणतात ना त्याला. घुमट आहे ना, ती जी मूर्ती आहे ना रेड कलरची झाकून ठेवलेली दिसते ना, ती आता ओपन नाही करायची कारण उद्घाटन आहे ना विहाराचं. अजून उद्घाटन झालेलं नाही आहे. तर उद्घाटन आपल्याला मे महिन्यामध्ये आहे तेव्हा मी सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला नक्की कळवील. कारण खूप लांबून लोक येतात धम्मपरिषदला येतात तर उद्घाटनला नक्की येतात. आणि जे आता व्हायरल व्हिडिओ नाही का जे गाणं आता व्हायरल आहे का भंतेजीनं आपला म्हटलेलं आहे ते भंतेजी पण दरवर्षी आपल्या येतात. सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या, ते भंतेजी येतात धम्मपरिषदला. आणि यावर्षी पण आले आहेत, आता पण आले आहेत, यावर्षी पण आले आहेत. तर मी नाही गेले यावर्षी. तर दरवर्षी येतात ते नाही का, सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या. ते गाणे ज्यांनी गायले ना ते भंतेजी येतात. तर तुम्ही पॉम्पलेट बघितलं नसेल त्याच्यावरती आहे त्यांचं नाव. तर चला हे आहे भंतेजींना राहण्याचं म्हणजे जिथे राहण्याची रूम त्यांना बनवलेली आहे. आलेले सगळे भंते तिथेच राहतात. तर अजून उद्घाटन वगैरे नाही झालं त्यामुळे थोडंफार काम असं बाकीच आहे. तर तुम्हाला दाखवते आजच्या जेवणाची वगैरे तयारी कसं काय वगैरे. आणि ही विहार आत्ता बांधत नाही आहेत, मी खूप छोटी होते तेव्हापासून विहार बांधणं होतं. तर या वर्षात कंप्लीट होईल. जेवणाची पण तयारी चालू आहे कारण खूप पब्लिक येते, भयानक पब्लिक येते. आजूबाजूचे सगळे खेडे येतात याला. छोटीशी यात्रा पण असते. तर हे सगळं इथे ना एक मूर्ती ठेवायची ना ती घुमट तुम्हाला मी दाखवते. घुमटच म्हणतात हो. तर हे सगळ्यात वरचं. आणि इथे याच्या खाली जी मूर्ती ठेवायची ना तिथे आहे ते. तर खूप छान असं लाद्या वगैरे लावायला राजस्थानहून आणले होते. तर हे सगळं आपल्या जेवढा बौद्ध समाज आहे त्या बौद्ध समाजाने स्वतःच्या कष्टाने बनवलेलं विहार आहे हे. असं फंड वगैरे असं चिप्पात घेऊन बनवलेलं नाही आहे. याची न्यूज पण येईल. धम्मपरिषद ज्या असतात न्यूजवाले भरपूर आलेले असतात ते पण पण आम्ही दरवर्षी असतो आणि विहार आपलं बाबासाहेबांना हार पण घालतो. पण यावर्षी आम्ही नाही आहेत. तर हे जो मंडप बनवलेला आहे ना याच्यामध्ये पब्लिक मावत नाही, एवढी भयानक पब्लिक येते. तर आपलं याला तर तुम्हाला मी नक्की बोलवते. हे पण आपल्या विहाराचेच आहेत. तर तुम्हाला नक्की बोलवते. 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवणार.